श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गोत्र म्हणजे काय? धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा आपले गोत्र असा प्रश्न गुरुजी विचारतात. तेव्हा गोत्र म्हणजे काय असे बरेच प्रश्न करणारे असतात. अशा वेळी पूर्वजापैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारून नेणारे काही जण असतात. पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे. जन्मवंश शास्त्रदृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानव शाखा आहे. गोत्र हे एक पुरुषाच्या पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उपमेचे नाव असते. गोत्र हा मुलापासून सुरू झालेल्या वंश वेळेचा उगम असतो. गोत्र ही आपली ओळख मानली जाते. गोत्र ही कुळ तसेच वंश यांची मूळ परंपरा असते. ब्रह्मदेवाची जी विशिष्ट मानसपुत्रे होती, ह्या मानसपुत्रातील वेगवेगळ्या ऋषींना आपले गोत्र मानले जाते. शास्त्रात इंद्रियाचे तारण करणारे, रक्षक करणारे यालाच गोत्र म्हटले गेलेले आहे. सनातन धर्मात गोत्राचे महत्त्व खूप श्रेष्ठ मानले जाते. या गोत्राचा अर्थ देखील फार विस्तृत स्वरूपात दिलेला आहे. गोचा अर्थ इंद्रिय असा होतो आणि त्रचा म्हणजेच तारक असाच याचा अर्थ होतो. गोत्र हे ऋषी परंपरेपासून चालत आलेले आहे, म्हणून याला वेगवेगळ्या ऋषींची नावे दिली गेलेली आहेत. गोत्र ही ऋषींची नावे आहेत. या नावामध्ये ध्यान सूत्रानुसार अगस्त्य, कास्य, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्रा, गौतम, आत्री या 8 ऋषीपासून प्राथमिक गोत्राची निर्मिती होते. गोत्राची संख्या अगणित अशी आहे, म्हणूनच यांची व्यवस्था सुलभ करण्यासाठी धर्माकडूनच याची एकूण 50 गणांमध्ये विभागणी केली असल्याचे सांगितले जाते. यामध्ये 50 ऋषींच्या नावाचं गोत्र असे संबोधित केले गेलेले आहेत. पण या 50 गोत्रात फक्त प्रमुख 8 गोत्र ही प्रामुख्याने मानली जातात, ज्यात अगस्त्य, कास्य, जमदग्नो, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतमी, आत्री या 8 गोत्रांचा समावेश होतो. या गोत्रांचे देखील उपविभाग आहेत, ज्यांची नावे उपमन्यू, उदीन, पराशर, वसिष्ठ आणि 4 उपविभागाचे देखील काही उपविभाग पडतात. यालाच गोत्र असे म्हटले जाते. यात वर्गीकरण प्रथम गणात होतो, मग पक्षात, मग गोत्रात केले जाते. गोत्राची संख्या अगणित असूनही धर्माने याची व्यवस्था सुलभ करण्यासाठी याची विभागणी ज्या 50 गणांमध्ये केली आहे, या प्रत्येक गोत्रामध्ये प्रवर्तक ऋषी असतात. यात काही गोत्रांना 2 तर काही गोत्रांना 4, 5 असे एकूण जास्तीत जास्त 5 प्रवर्तन ऋषी असतात. याच प्रवर्तन ऋषी गणात प्रवर्तन असे म्हटले जाते. आपले गोत्र कसे जाणून घ्यायचे? आपण आपले गोत्र आपल्या परिवारातील जुन्या भटजी वगैरे कडून हे सहज कळू शकते. बऱ्याच ठिकाणी मातृवंशिक तसेच पितृवंशी गोत्र बघण्यास येत असते. काशी, त्र्यंबक सारख्या ठिकाणी आपण भटजींना फक्त भटजींना नाव सांगून देखील आपण आपले गोत्र जाणून घेऊ शकतो. पण ज्यांना आपले गोत्र काय आहे हे माहीत नाही, अशा सर्व व्यक्तींनी गोत्र कश्यप गोत्र असल्याचे मानले जाते. याबाबत हेमाद्री चंद्रिका यात देखील सांगितले आहे, ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याचे गोत्र कश्यप आहे असे मानले. यामागे देखील कारण आहे. मनापासून ज्या ऋषींचा जन्म झाला होता, काशा हे त्यांचे पुत्र होते. मरीची ऋषी एकमेकांपासून भिन्न आहेत. कश्यप ऋषी यांच्या गोत्राचा उच्चार सर्वश्रेष्ठ पद्धतीने वकारावा असे सांगितले जाते, कारण प्रजापती यांनी ज्या विविध कन्या होत्या त्यातील सुरुवातीच्या 13 कन्या यांचा विवाह काश्यप ऋषी यांच्या समवेत लावून दिला होता. त्यानंतर पुन्हा 4 कन्यांचा विवाह त्यांनी कश्यप ऋषीसोबतच लावून दिला. या 17 कन्यांच्या समवेत विवाह जीवनात ज्या संपूर्ण सृष्टीचा विस्तार झाला, त्या प्रत्यार्थ कश्यपचे गोत्र लावले जाते. गोत्र जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला जातो. यात सिंह, मकर, पशु, पक्षी इत्यादी चिन्हांचा समावेश होतो. सहगोत्र सहप्रवाह विवाहास वज्र मानले जाते, कारण असा मुलगा आणि मुलगी एकमेकांना बंधू भगिनी नात्याने ठरत असतात. यांचे रक्त सारखे असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये जेनेटिक आनुवंशिक समस्या
तसेच रोग निर्माण होतात. गोत्राविषयी जाणून घ्यायच्या काही इतर महत्त्वाच्या ज्या सुरुवातीला गोत्र ही 8 प्रकारची होतात. त्यानंतर स्थलग 2 गोत्रांची वाढ करण्यात आली होती. एकूण 10 प्रकारची गोत्र सुरुवातीला वर्णन करण्यात आली. ही मुख्य गोत्रे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानली जातात. ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झालेल्या ऋषीला मरीची ऋषी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच तरीची पासून उल्लंघन झालेले वंशाला मरीची म्हटले जाते. ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून निर्माण झालेल्या ऋषीला अभि म्हणून ओळखले जाते. म्हणून अत्रीपासून झालेल्या वंशाला अत्री म्हटले जाते. काही ठिकाणी दैवतेचे नाव देखील गोत्राला दिले गेले आहे. अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.